तुमच्या समोर विषय घेऊन आले आहे. मी शेतकरी बोलतोय. प्रथमतः जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि जिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता यांना वंदन करते. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी अपेक्षा आतून तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून गणला जातो. 80% लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतकरी हा रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा त्याच्या पदरात पडतो काय, हा खरा प्रश्न. शेतात सोनं पिकून सुद्धा शेतकरी हा अजून गरीबच आहे. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तेथे राबत कष्टत माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. या कवितेप्रमाणे तो 12 महिने 24 तास शेतात राबतो, तरी सुद्धा त्याच्या हातात काहीही उरत नाही. रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडल्यात. खत निर्माण करणारे कारखानदार मोठे झाले. औषधे विकणारे दुकानदार लोकपती झालेत. कोणाच्या जीवावर? माझ्या बळीराजाच्या जीवावर. आणि भिकारी झाला तो माझा शेतकरी. कांदा 40 रुपये किलोने झाला की लगेच सरकार कांदा निर्यात बंदी करतो. म्हणून शेतकऱ्याला तो कांदा काही दिवसांनी 9 ते 10 रुपये किलोने विकावा लागतो. कारण मला पिकवता येते पण विकता येत नाही. अहो शेतकरी उन्हातान्हात कष्ट करून सुद्धा 9 ते 10 रुपये किलोने देतो व व्यापारी सावलीत बसून 30 ते 40 रुपये किलोने विकतो. मग तुम्ही सांगा माझा शेतकरी राजा मोठा कसा होणार? मग तुम्ही सांगा माझा शेतकरी राजा मोठा कसा होणार? एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.